ते स्पोर्ट्स बाईकला ॲडव्हेंचर मध्ये कन्वर्ट करतोय मी. फाड 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 तो दोन्ही गाड्या पडल्या असत्या बघ. काय कसला भारी शिव. जिंदगी झंडवा आहे. स्किल्स हो स्किल्स. ते बॅक साईडला आमचं कॉलेज होतं. आम्ही गाड्या घेऊन फिराले. दगड जायचं सगळी पुढे. येतो 5 रुपये गावतो. रिस्की आहे जरा खाली. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं पुन्हा एका नवीन आणि फ्रेश अशा व्हिडिओमध्ये. तर मी आणि आव्या आज चाललोय सनसेट पॉईंट बघायला. माझ्या तर बाईकमध्ये पेट्रोल आहे म्हणजे तिथं आम्ही जाऊन येऊ शकतो. तिथपर्यंत आहे. राहिला विषय आव्याचा. आव्या इथे टाकायला पेट्रोल टाकून दाखवतो. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायचं झालं तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की इंटरकॉम कनेक्ट झालं नव्हतं. ते कसं बसं तर आता राईड ग्रीडला कनेक्टेड झालेलं आहे. अरे आव्या हे पण एक कांडीवर आहे. थांब मी पण टाकतो आहे. टाका रिस्क घ्यायला नको अजिबात. 200 का तो डालते. ओके एक वर आला लगेच. तर आम्ही चाललोय दंडोबाच्या थोडंसं पुढं एक सनसेट पॉईंट आहे. मला पण माहित नव्हतं. आम्ही एक रील बघून चाललोय. तर पहिला जाऊया व्ह्यू कसा आहे बघू. त्यानंतर आपण तिथं तुम्हाला पुढचा विषय सांगतो. जाण्यासारखा पॉईंट आहे का नाही. रीलमध्ये तर भारी वाटलं. 100% चांगला असणार. आपल्या सांगलीतली पोरं जाऊन आल्यात म्हणल्यावर विषय संपला तिथे. आधीचा व्हिडिओ पण जाऊन नक्कीच चेकआउट करा. आम्ही 4 जण जाऊन एकदम टँक बॅग घेतलेली कोल्हापूरला. एकदा चेकआउट करा ब्लॉग पण. आणि हा ब्लॉग पण एन्जॉय करा. एन्जॉय. आणि दरवेळेप्रमाणे मी विसरलोय हेल्मेटचा स्ट्रॅप लावायला. तो लागलाय फडफडायला. फाड 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 फाड. थांबून घालू का काय करू. घालायला तर पाहिजे. सेफ्टी इज मोर इम्पॉर्टंट. तर फायनली आपण आलोय हायवेला लागलोय. इथं काय कच्चून 10 ते 15 मिनिटाचा रोड. किलोमीटर किती का असणार. गाडी अशी 99 100 110 असल्यावर कशाला वेळ लागतोय. सोलापूर 175 किलोमीटर आहे वाटतं. राईडचा आनंद आहे. राईडचा आनंद. मोड आवाज. सपला विषय. बहुशात तिथं थांबून काय तर स्नॅक्ससाठी घेऊया. सनसेट बघताना खायसाठी आपल्याला. आपला दरवेळेचा अड्डा वडापाव नाही तर काय तर खाऊया. बघतो नाही घेऊया. खायला नको. अरे आव्या काय म्हणतोस. टॉप स्पीड मारतात आम्ही. तर आता मी एक पाण्याची बाटली आणि थोडंसं काय तर खायला घेतलेलं तिथं. आणि ह्या हॉटेलमध्ये घेतलेलं. ह्या हॉटेलबरोबर आमच्या बऱ्याचशा मेमोरीज आहेत. कारण मी कॉलेजला इथंच होतो. तर बॅक साईडला आमचं कॉलेज होतं. इथनं दिसतंय पण कॅमेऱ्यामधून नाही दिसणार. ह्या साईडला राईड असली की इथं थांबल्याशिवाय जात नाही अजिबात. भले एक चहा का असताना घेऊन जाते म्हणजे जाते. जुन्या आठवणी ताज्या झाल्या ना भारी वाटते जरा. हे जे डोंगर दिसतंय ह्याच्या बॅक साईडला आम्ही टेंट कॅम्पिंग केलं. लय वाट मजा आली टेंट कॅम्पिंगला. शेवट त्याचा पण ब्लॉग आहे. जाऊन नक्कीच चेकआउट करा. कॅम्पिंग करूया आपण आता. एक टेंट घ्यायचं नियोजन चालू आहे आपलं. एखादा टेंट घेतला की घरात थटायचं नाही अजिबात. आपण प्रत्येक शनिवार रविवारी बाहेर जायचं. सुट्टी द्यायचं नाही अजिबात. भले घराच्या बाहेर टेंट लावून बसायला लागणार का. बरोबर टेंटमध्येच राहायचं. इथं आहे 16.5 हॉर्स पॉवर आणि इथं आहे फक्त 2 हॉर्स पॉवर. याच्यावर अंदाज लावू शकता की हे कसलं पळत असेल. कारण पहिल्यांदा दंडोबाच्या पुढं आपण दंडोबाच्या एरियात काहीतरी वेगळं बघायला चाललोय. चपला विषय. सूर्य अजून एवढं वर आहे. आम्ही पोचल्याच जमा त्या पॉईंटला. काय तिथं गोट्या घालायचं काय कळलं ना. बघू काय तर करू तिथं. काय विषय नाही एवढा मोठा. टाइमपाससाठी ढीक आहे आपल्याकडं काय तर. हा इकडे गेला की दंडोबाला जाते. हे वेगळं. आपण आता सनसेट बघायला चाललोय. ओके. आत आल्यावर एक बोर्ड आहे उलटा. ते अजून काय घावं ना. आम्ही 1 किलोमीटरवर आत आले. पण रोड मात्र भारी आहे. बारीक एक नंबर असा रोड आहे. इकडे डोंगरवर दिसाल्यात पण बोर्ड काय दिसना. रोड कसला भारी आहे बघा. हा हा बोर्ड तर घावला. इथनं जायचं आपल्याला वर. ओके. हा बरोबर आहे. इथं वर जायचं आपल्याला. चल
मला काय करू आपण इथं गाडी लावू हे नाही अबे इथंच काय देतं वर झाल्या तिथं गाडी इथं आम्ही आता आलोय लोकेशनला आब्या एकदम खाली आहे मी वर चढून बघाल तो इथं लोकेशन कसं आहे तर हे बघायला काय गाड्या वर आणायच्या आहेत खरं म्हणजे ऑफरोड गाड्यांचा विषय इथं आब्या एवढ्या खाली आहे इथं आबे ये जाऊ दे वर जाऊ दे आला तर आता वर गेलाय आता आपली गाडी आहे सगळ्यात मोठा विषय आता ही पाण्याची बाटली कशी ठेवू एक मिनिट खेळता येतच ओके चला हर हर महादेव जायचं तर आहे खूपच जास्त स्टीप आहे ठीक आहे रेल आपली गाडी काय अडचण नाही फक्त स्लिप मारू नये एवढा विषय सॅडलिंग इज इम्पॉर्टंट आब्याची गाडी आहे ओई शप्पथ काय नजारा आहे भेंडी अब्बा संपला विषय तर इथे येऊन आम्ही बसले सण काय खाली येणं झाला बघा अजून वरच आहे आता वाजल्यात 5 कधी खाली येणार कधी आम्ही सनसेट बघणार सगळा अवघड विषय आणि मेन मुद्द्याचा विषय इथं बसायला कुठं जागा सुद्धा नाही हवा सगळे वसाड आहे आम्ही बसले कशात मध्ये हे बघा ही माझी गाडी आणि ही जी जसे सावली पडले का इकडे तसं हिथं आब्याची गाडी आहे आणि त्याच्या सावलीत मी आणि इकडं शेटजी बसल्यात आणि पाण्याची बाटली आणलेली एकच ती बी संपल्या काय म्हणजे जिंदगी झंडवा आहे ठीक आहे पहिल्यांदा दोघ जण आज येणार होती 5-6 जण आले 2 जण पण खरं सांगू पॉईंट 1 नंबर आहे आणि इकडे जे तुम्ही बघायला की नाही इकडे गाड्या जाऊ शकतात आता एवढ्या खालना मी आलोय की तुम्हाला व्हिडिओ दिसत नसेल पण आलोय इकडं पण गाडी जात्या एकदा तर येऊन जावं जरा जायला तर लागणार आहे आणि तुम्ही पण एकदा येऊन जावा स्पॉट शेवट आहे स्पॉट अजून सनसेट बघितला नाही तर मी तुम्हाला खरं सांगायला एवढं सनसेट तर चिम्मेश्वरी असणारा विषय चला जरा सनसेट होऊ दे सनसेट झाला की जाऊ जाताना नाही काय तर खाऊ कुरकुरे बिरकुरे आम्ही आणल्यात खायला पण ते आता काढणं काय झाली मी जर काढलो 5 मिनिटं पण लागणार सनसेट बघताना काय करू ठीक आहे वाटत बघू शकतो आपण ह्याच्या पलीकडे काय करू शकत नाही जॅकेट जरा काढतो आता पहिला प्लीज गरम व्हायला सनसेटच्या आधीचा असा विषय गाड्या कशा दिसतात शेवट एकदम टॉप टॉप आणि मी म्हणाल तुम्हाला इकडे गाड्या जाऊ शकतात ट्राय तर करायलाच पाहिजे काय कळण झाले गावाला सुट्टी नाही अजिबात तर इथे येण्याचा फायदा असा पण आहे की इथं 5 रुपये गावतो जिंदगी में चलना है तो वरना अच्छी तरह चल हे 5 रुपयात आम्हाला इथं गावल्यात गाड्या कसल्या दिसाल्यात भेंडी A few moments later. तर विषय असा झालाय सनसेट काय होईना हे किती उशीर बसायचं बरं सांगा मला काय कळण झाली त्याची पण काय चुकी नाही आम्ही आता जातो जरा इकडे वर हे जे ट्रेल आहे रिस्की आहे जरा खाली बघायला आहे कसा विषय पण कसा आहे गेलं तर पाहिजे कसं आहे शांत बसून चालायचं नाही अंगातली किडे जी आहेत ती दाखवली तर पाहिजेच टिंगी टिंगी खरोखर ऍडव्हेंचर बाईक पाहिजे आयुष्यात हे तर काय कमी नाही आपाची जोराळा वाटते आहे कसला भारी विषय हे जी भीती काय वाटते खाली इंजन काऊल तटलं नाही पाहिजे एवढाच विषय ग्राउंड क्लिअरन्स लोक 4 व्हीलर चालवताना ग्राउंड क्लिअरन्स बघतात आम्ही 2 व्हीलर चालवताना बघतोय कुठं जायचं आहे या साईडनं घालतो तर आम्ही पलीकडनं घाल इकडनं मी चुकले घालून हे टर्न इथं घेतला पाहिजे आता स्किल्स हो स्किल्स
संपला विषय. अरे नाही नाही तिथं चालतील तर त्याने तिथनंच बसून ते दिसते. हां तेरे कम इकडं पण वर जात्या गाड्या अजून. लोक डोंगरांना ट्रेकिंग करत फिरतात. आम्ही गाड्या घेऊन कराले. जाऊया या कुठंपर्यंत जात्या गाडी. हे सपलं वाटतं. एंड आहे एंड आहे एंड आहे डेड एंड आहे. नाही नाही जाते. तिथं जरा रिस्क आहे जे. हा तिथंच फिरते टायर सब. टायर फिरते तिथंच. अरे इथं आम्ही इथनं पुढे जाऊ शकत नाही आपण. दगड आहेत सगळी पुढं. तेरे कुठं ते रोड कुठे गेला. रोड आहे चल. चल है ना. Okay. स्टंट करावं जरा असं. कसं आहे एक छोटीशी चूक आणि डायरेक्ट खाली. ते स्पोर्ट्स बाईकला ॲडव्हेंचर मध्ये कन्वर्ट करतोय आम्ही. कुठं आलो अभ्या. कुठं आलो. कळलं कुठं आहेस तू अजून. सनगाई नावाखाली. काय जात पुढं. दिसली का आपली बाटली आणि काही. थांब थांब जातो. थांब वर तर जातो. A few moments later. भूक अनावर होऊन शेवटी पहिलं पॅकेट आम्ही काढले जाता. सूर्य काय खाली आहेच नाव घेण्यात आलाय. ई बाबा खाली.
चला ते तर करू. फायनली किरण बघत असाल तुम्ही सनसेट व्हायला लागलाय. भाऊ आलाय का तू? एवढा पण खाली आला नाही, आलाय. चांगले फोटोज आम्ही काढाल्यात आणि फोटोज त्यांनी बघायचे असेल किंवा रील बघायचे असेल तर इंस्टाग्रामला जाऊन नक्की फॉलो करा. ते तुम्हाला नक्कीच मिळतील. ते कसं दिसला विशेष एवढा आहे नाही. पार्क पण आम्ही तसं केलं चपला विषय. तर फायनली सन हा सेट व्हायला लागलाय. बऱ्याच वेळानं का होईना सन सेट व्हायला लागलाय. कसलं वातावरण झालं आणि आजूबाजूचा विषय आणि काय पाहिजे. सनसेट आम्ही एन्जॉय करायला हे खात खात. आम्ही तर एन्जॉय करलोय सनसेट हे खात खात. आता तुम्ही एक काम करा, पण एन्जॉय करा. तुम्हाला देतो टाइम लॅप्स बघा फक्त आता. इंडी सूर्य बघाल तो सूर्यच गायब झालाय. नशीब किती गांडू असं आमचं. एक रॉकेट दिसाला, एक रॉकेट. आता काय रॉकेट बघायला मी आता काय म्हणलं, गडते म्हणजे गडते. लय दिसाला सूर्य डायरेक्ट बाईक तुम्ही दिसाला, सूर्य गायब. भाऊ एकदम. अरे तुम्ही जावं म्हणला घरला आता, लय झालं तुमचं. ठीक आहे चला जाऊया दाबे. काय करायचं चल. पॉइंट भारी आहे, वातावरण एकदम शांत आहे. बोलत बसले आम्ही, मी आणि आब्या. आमचा विषय चाललाय बघत बघत. 1-2 वेळा बघितला आणि जरा आमचा विषय इकडे रंगला तर भाऊ दिसायचंच गायब झालाय. ठीक आहे चालायचं. जेवढा पण होता तेवढा चांगला होता. सीन मस्त आहे, पॉइंट एक नंबर आहे. टाइम लॅप्सचा सेटअप हा आहे, गोप्रोवर चालू आहे. तर चला गाईज घसरायला तर लागले. व्ह्यू स्पॉट एक नंबर होता. उतरती पण तेवढीच आहे. गोपुरातले चार्जिंग पण संपत आले. 17%. येस येस मा बॉय येस. आव्या तुझ्या आजीचा भाटा काढी पडलो असतो मी तुझ्या नादात. कोळ्या डोसक्याच्या माग कचरा आलाय, मला थांबायला जागाच नाही. लेवर झाले हवे. मी कुठला आलो बघितलंच काय, तर माग मग आलो असतो, दोन्ही गाड्या पडल्या असत्या बघ. आणि त्यात झालं काय, मग शिर आकडली खोळ्या मांडीतली. बोंबा बोंब. ठीक आहे आजच्यासाठी एवढंच. चांगले जेवण आम्ही मस्तपैकी जरा सोडा एक पिला. थोडंसं टेंट वेंटचं पण बघायचं होतं तर ते पण बघितलंय. पुढं चांगल्याच राईड येणार आहेत. तर आजच्यासाठी एवढं. सनसेटचा व्लॉग जर आवडला असेल, सनसेट आवडला असेल, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण जाऊन नक्की फॉलो करा. तिथं पण चांगला कंटेंट येत असतो आपला. तर चलो बाय बाय.